हे जे अंतर आपलं किती आहे? 5चं आहे? 7चं आहे? 5-7 आहे की नाही. याच्यामध्ये सुरुवातीला जे झाड असते की नाही, एका एकरमध्ये 7260 झाडं बसतात. पण आपल्याला कमीत कमी याच्यात 1000 झाडं काढायचे, जे की वांज, नरगा, उभाट आणि भेसाळयुक्त झाड राहते. आणि नॉन बीटी पण, नॉन बीटी झाड कसं ओळखायचं? ज्याच्यावर आळी येते की नाही सुरुवातीला, ते झाड काढून टाकायचे. आणि आता हे झाड उभाट आहे समजा, याला काहीच नाही. याला लागून लागून किती आहे? लागणार आहे 10 किंवा 15-20 बोंड लागतील याला, त्याच्यापेक्षा अधिक लागत नाही. पण आपल्या पद्धतीमध्ये जे एक मुख्य फळफांदी राहते की नाही साईडची, हे साईडची, आता हे मुख्य फळफांदी आहे ना, हिला कमीत कमी 50 ते 60-70 बोंड लागतात या फांदीला. त्याच्यामुळे काय, जिथं झाड झालं, आता हे पहिल्या झाडाला काय काहीच नाही ना, या झाडाला हे सरळ उभाट वाढलं नाही, गवतासारखं आहे, याचा काही फायदा नाही ठेवून. तर असे डायरेक्ट उभाट जे झाड असतात की नाही, हे चक फेकून द्यायचे. आता काही लोक म्हणतात मग एवढं वाढलं आम्ही कसं काढावं? काढत लागते, नाही काढलं ना तुम्हाला आवरेज समजा कमी येईल. कारण हे झाड ना काहीच लागत नाही समजा, याला बोंड जे आहेत की नाही, आता याला भरपूर साईडचं याला समजा हे लागलं समजा, आता हे झाड आहे याला काहीच नाही समजा. तर याच्यामध्ये काय, हे जे गवत म्हणजे पूर्ण अन्नद्रव्य खाऊन घेते. वाण झाड आपण ज्याला म्हणतो की नाही, याला पाते भरपूर लागतात पण बोंड लागत नाहीत. म्हणजे पाते भरपूर राहते, या पातेपासून याचं बोंडात रूपांतर होत नाही. त्याच्यामुळे हे झाड काढून टाकायचे. याच्यामध्ये एक आपलं कसं नियोजन मध्ये तुम्ही सांगता प्रत्येक वेळेस की बा 2 बोटाचं 3 बोटाचं डिस्टन्स ठेवा. आपल्या जरा इथपर्यंत आलं दुसऱ्या खतापर्यंत, त्याच्यानंतर चौथ्या म्हणजे तिसऱ्या खतामध्ये थोडं वाढलं 4 बोट. हे जे अंतर आहे की ना, आता हे शेंड्याचं पाय आहे, हे या फांदीपासून हे फांदी एकदम जवळ आहे की नाही, एवढं अंतर इथं 2च बोट. आता इथं वाढलं तुमच्यावर, हे इथं वाढलं तुमच्यावर. जिथं 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 झाड दाट झाली की नाही, आता हे इथं झाड झालं दाट झालं, हे पाय असं, हे पाय काढून टाका, काहीच लागत नाही त्याला. आता हे पाय उभाट वाढले की नाही, हे असे चेक काढून टाका. पाय त्याला येत नाही, म्हणजे अशी झाड काढायची. मध्ये आहे समजा तिथे असेच एक झाड काढून टाकले उभाट. त्यांना आपल्या शेतात घेऊन या एकदा तुम्ही, त्या भावांना त्यांना आणा आपल्या शेतामध्ये. कधी आणा, आताच नका, 2-2.5 महिन्याला आणा, पोळ्या झाल्या. त्याच्यासोबत 2-3 आणत, म्हणजे एक झाड मोजा लावा त्यांना, बोंड किती राहते त्याला लक्षात येते ना. आणि यांना दाखवायसाठी अर्धा प्लॉट उपटू नका, किंवा मग 5-6 तास ठेवून द्या उपटायचे, आणि बाकीचे उपटा. तुम्हाला येतले तर त्यांना लक्षात येते काय फरक आहे. असं आहे का? हा, म्हणजे दाखवा लागते ना, आपल्याला अनुभव महत्वाचा आहे ना. आता सुरुवातीला उपटायचं म्हणलं की लोक हसते, ते काही करायला असं तसं, पण जेव्हा आपल्याला याचा अनुभव येईल तेव्हाच लक्षात येईल ना. जसं तुम्ही हे अंतर लावलं सुरुवातीला 5-6, ते तुम्हाला पहिल्यांदा लोक हसले असतील, हे अंतरच मिळत नाही म्हणले, पहिला प्रश्न. आता हे अंतर तुमच्याला पहा ना, 2 महिन्याला लोकांना बोलवा इथं पाहायला कापूस. पहिले लोक म्हणाले काय याच्यात काय ट्रॅक्टर फिरवायचं काम. मग हे जोपर्यंत आपण पाहत नाही, जोपर्यंत करत नाही ना, तोपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही. आम्ही तर एका एकर मध्ये 1000, 1500, 2000 झाडं काढतो एका एकर मध्ये. किंवा जे वांज झाड असते, नरगा झाड असते, उभाट झाड असते की नाही, ते ठेवून फायदा नाही. जसं की एखादं झाड वांज आहे, त्याला पात्या भरपूर लागतात पण ते बोंडात रूपांतर होत नाही, म्हणजे पात्याच राहते शेवटपर्यंत त्याला. आता नॉन बीटी झाड आपल्याला याच्यात दिसलं, नॉन बीटीवर आळी येते सुरुवातीला, आळी दिसली की आपण मग भारीचे मारतो. आळीसाठी आपण भारीचे मारतो की नाही, आपल्या इथं आळीचं कोणतंच नाही, ऍसिपेटच आहे फक्त कंटिन्यू शेवटपर्यंत. त्याच्यानंतर भाऊ ते वाहन झाड जे म्हणायला लागले ते समजलं आपल्याला, बाकीचे झाड ते नाही समजाले. तुमच्या याच्यात बरेच कमी आहेत झाड. हे बाई इकडे पाय, ते झाड काय, याला काय तसे झाड काढून हे सगळे झाड काढून टाका. हे पाहिजे, हे झाड काढ, हे माजून जाते तुमचा प्लॉट. नाही लय दाट झाला की नाही, पूर्ण माजून जाते, पूर्ण लय वाढते, काहीच लागत नाही मग मला याला. याच्यामध्ये आपल्या अटॅक होते की नाही. हा, हे पाहिजे नॉन बीटी झाड आहेत. हे नॉन बीटी, हे नॉन बीटी झाड आहे. मग असे झाड सगळेच काढावं लागेल. सगळे काढा असे टोटल. आणा